तर तुम्हाला तर माहिती असेल की मी माझं नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे। तर आपल्या चॅनलवरती 10 ते 12 शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, पण लॉंग व्हिडिओ अजून सुद्धा एक पण अपलोड केलेला नाहीये। हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे थोडं धडपड पण आल्यासारखं होतंय। आणि व्हिडिओ कसा झालाय हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओमध्ये काही चुकलं किंवा काही बरोबर असेल ते तुम्ही मला नक्की सांगू शकता। तर चला मग मी तुमच्यासोबत माझी रुटीन शेअर करते। तर आहे ना, दीदी आता शाळेत निघून गेलेली आहे, कारण सकाळी उठायला मला उशीर होऊन गेलता, म्हणून मी काही व्हिडिओ शूट केला नाही, तिच्या काही क्लिपा घेतल्या नाही। तिला टिफिन करून टिफिनला पोहे दिले, कारण उशीर तेवढा झालेला ना। आज तिच्या शाळेमध्ये ना संक्रांतीविषयी कार्यक्रम पण होता, त्याच्यामुळं मग तिला थोडीशी पोहे आणि थोडंसं गोड करून दिलं आणि ती टिफिन घेऊन गेली शाळेत। ती शाळेत गेल्यानंतर मग घरी येऊन आहे ना आपले जे काही कामं असतात ते आवरायला घेतले। सगळ्यात पहिल्यांदा तर हातरून उचलून घेतले, कारण हातरून सुद्धा तसंच पडलेलं होतं, उशीर तेवढा झालेला, त्याच्यामुळं ते पण काही करता आलं नव्हतं। मग हातरून उचलून घेतले आणि त्यानंतर नाही ना टेबल टीव्ही वगैरे सगळं पुसून घ्यायला घेतलं, कारण हे छोटे मोठे कामं तर रोजच करावे लागतात, कारण धूळ पण तेवढीच बसून जाते, रस्त्यावरच फ्लॅट आहे ना त्याच्यामुळं। आणि आहे ना या दीदीचे खेळ नाही ना कुठं पण पडलेले असतात, तेच मग उचलून घेतले आणि तिथलं पण साफ करून घेतलं सगळं व्यवस्थित, कारण ती कुठेही टाकून देते। आणि त्यानंतर मग थोडीशी पोहे उरलेली, ती पण पोहे काढून घेतली आणि किचन आवरायला घेतलं। तुम्ही किचनची अवस्था तर बघू शकता, सकाळी एवढी गडबड असते ना की हे सगळे काम साईडला ठेवून पहिलं तिच्या टिफिनचं बघावं लागतं। पहिलं तर आहे ना सगळं किचनवरचा पसारा आवरून घेतला आणि त्यानंतर ना भांडे पण एकत्र करून घेतले। म्हटलं आता भांडे घासून घेतले पहिल्यांदा, तर मग नंतर वाटा पण घासता येईल, त्याच्यामुळे पहिलं भांडेच घासायला घेतले। आणि ना कालपासून दीदीच्या पप्पांची फर्स्ट चालू झालेली आहे, त्याच्यामुळे ते सकाळी 5 वाजताच कामाला निघून जातात आणि त्यांच्या टिफिनचं तर काही टेन्शन नाही आता फर्स्ट असल्यामुळं, कारण कॅन्टीनमध्येच त्यांना खायला भेटतं, त्याच्यामुळंच फक्त आहे ना दीदीलाच टिफिन बनवून द्यावा लागतो आणि त्याच्यात थोडं काही उरण ते मी खाऊन घेते, त्याच्यामुळे तर स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आता सध्या। आणि ना आज बिना आंघोळीचीच मी सगळे काम आवरत होते, कारण आंघोळ सुद्धा केली नव्हती मी आज। तसं दीदीला टिफिन बनवून दिलं आणि शाळेत पाठवून दिलं, म्हटलं आता कामं सगळे आवरून झाल्यावरच आंघोळ करून घेईन, त्याच्यामुळे आंघोळ सुद्धा केली नव्हती। त्यानंतर ना भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि वटा घासायला घेतला, गॅस पण स्वच्छ घासून घेतला असा। त्यानंतर ना सुक्या कपडाने ना व्यवस्थित असं पुसून घेतलं, जेणेकरून ते लवकर वाळून जाईल। आणि ना तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला। एखाद्या दिवशी जर ना उठायला उशीर झाला ना की कामं असे लांबत जातात, मग ते कामं करायची इच्छा सुद्धा होत नाही, त्याच्यामुळे लवकर उठून लवकर कामं आवरले ना तर काही नाही वाटत, कामं पण लवकर होऊन जाताना आपल्याला टाइम सुद्धा भेटतो। आणि ना मी इकडं आवरत होते तवरच आहे ना बेडरूम मधून खटकन आवाज आला, काय झालं तर वरून खिळ्याची पिशवी खाली पडून गेलेली। उशीर झाला ना की असे कामं वाढत जातात, त्याच्यामुळे जास्त राग येतो आणि जीवावर सुद्धा येऊन जाते। मग म्हणलं आता पस्तावा करत बसण्यापेक्षा आहे ना कामं पटपट आवरून घेतलेलीच बरे, त्याच्यामुळे पटकन आवरून घेतलं। आणि ना सकाळी त्यांना कामाला जायच्या गडबडीमध्ये ना ते कपडे असं काढून टाकून जातात आणि दीदी सुद्धा शाळेचे कपडे कसे बसे टाकून जाते, त्याच्यामुळे मग ते कपडे वगैरे सगळे उचलून घेतले आणि धुवायला टाकून दिले। तरी सुद्धा आहे ना संध्याकाळी झोपताना मी सगळं आवरूनच झोपत असते, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना काम करायला जरा बरं पडन त्याच्यामुळं। पण कितीही केलं तरी ना पसारा हा तसाच्या तसाच होऊन जातो। ज्याच्या घरात लहान लेकरं आहे ना ते तर समजून घेऊ शकतात। त्यानंतर ना सगळं काही पसारा उचलून झाल्यानंतर मग पूर्ण घराला असा व्यवस्थित झाडू मारून घेतला। त्यानंतर आहे ना मग पाणी तापायला ठेवून दिलं, म्हटलं पाणी तापूस्तवर आहे ना बाकीचे दुसरे कामं होऊन जातील, त्याच्यामुळे पाणी तापायला ठेवून दिलं आणि फरशी पुसायला घेतली। आता आहे ना काही जण आहे ना वायपरने फरशी पुसतात, पण माझ्याकडे वायपर नाहीये, त्याच्यामुळे मी खाली बसूनच असं कपड्याने फरशी पुसून घेते। 2-3 वेळा तर दुकानात गेले मी वायपर आणायला, पण नाही आणला, कारण त्याचं पण तसंच होतं। कारण आहे ना आपल्या बायकांची सवयच आहे, कुठं पैसे वाचवता येईल ना तेवढंच आपण बघत असतो। आता मला दीदीच्या पप्पाने 2-3 वेळेस दुकानात घेऊन गेलेले वायपर आणण्यासाठी, पण मी तो घेतला नाही, कारण मला असं वाटतं की कुठं पैसे घालवण्यापेक्षा हातानेच होतंय ना तेच करून घ्यायचं। त्यानंतर आहे ना मस्त आंघोळ करून घेतली आणि कपडे सुद्धा लगेच धुवून घेतले। आता उद्या शाळेला सुट्टी असल्यामुळे दीदीच्या शाळेचे कपडे सुद्धा निघलेले धुवायला, ते सुद्धा धुवून घेतले। त्यानंतर ना मग स्वतःचं सुद्धा आवरून घेतलं सगळं व्यवस्थित आणि बॉडी लोशन लावून घेतलं। किती दिवसभर स्वेटर घालून ठेवला ना तरी हात असे खारे शेंगदाण्यासारखे दिसताय, त्याच्यामुळे थोडे स्किन केअर पण करून घेतली। रोज बॉडी लोशन लावून घेतल्यानंतर नाही ना स्वेटर दिवसभर माझ्या अंगावर असतं, तरी सुद्धा हात पाय ना खारे शेंगदाण्यासारखे दिसतात, काय करावं तेच कळत नाही। थंडीच तेवढी वाढली आहे ना। आणि सगळे काम आवरून झाल्यानंतर ना मस्त असा टीव्ही लावला आणि गरम गरम चहा करून घेतला आणि चहा पित बसले मग, कारण सकाळच्या गडबडीत ना मी चहा सुद्धा पिला नव्हता, म्हटलं आता तरी चहा पिऊन घ्यावा, म्हणूनच मस्त चहा पिऊन घेतला। चला मग बाय, भेटू उद्याच्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये।